नाशिकमधली बंडखोरी मोडून काढल्यानंतर आता जळगावमध्ये बंडखोरी रोखण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आलाय। मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये खासगी हॉटेलमध्ये भाजप शिवसेनेच्या आमदारांची बैठक सुरू आहे। नाशिकच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये जशास तसं राजकारण सुरू असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे। बैठकीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांच्या निवडणुकीतून माघारी संदर्भात चर्चा होतीये। एकीकडे रेश्मा काळे या नॉट रिचेबल असून त्यांच्या निवडणुकीतून माघारी संदर्भात गिरीश महाजनांचे प्रयत्न सुरू आहेत। तर नाशिकमधला तिढा सोडवल्यानंतर आता जळगावमधली बंडखोरी मागे घेण्यासाठी भाजपचे संकटमोचक पुढे आलेले आहेत। गिरीश महाजन हे जळगावमधल्या बंडखोरी संदर्भात चर्चा करण्यासाठी पोहोचलेले आहेत। जळगावमधला विषय मोठा नाही असं जरी ते म्हणाले असले तरी सुद्धा रेश्मा काळे आपल्या उमेदवारीवर अजूनही ठाम आहेत आणि उमेदवारी आपण मागे घेणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। कारण का उमेदवारी मागे घेण्याचा दिवस उलटून गेलेला आहे, मला विचार करायला आणखी थोडे दिवस द्या अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे आणि सध्या त्या नॉट रिचेबल आहेत। महाजनांच्या उपस्थितीत हॉटेलमध्ये भाजप शिवसेनेच्या आमदारांची बैठक सुरू आहे। बंडखोर रेश्मा काळेंसोबत महागारी संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे।